नमस्कार, स्वरूपा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे झटपट होणारी चकली। त्यासाठी मी 1 वाटी पोहे घेतले, 1 वाटी डाळ घेतले। हे वेगवेगळं भाजून घ्यायचं कढईमध्ये आणि त्याचं मिक्सरमधून पीठ काढून घेतलं। मिक्सरमधून मी काढून घेतलं आहे आणि मी तुम्हाला पीठ दाखवते। 1 वाटी पोह्याचं पीठ, तांदळाचं पीठ 1 वाटी, डाळ पण वाटून घेतला आहे 1 वाटी, बारीक पीठ करून घेतले। हरभऱ्याच्या डाळीचं पीठ 1 वाटी घेतले, गव्हाचं पीठ घेतले। हे सर्व पीठ मी भाजून घेतले आहे। सर्व पीठ मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने। यामध्ये मी तीळ टाकून घेते, ओवा टाकते मी, जिरे मी वाटून घेते, जिरेपूड टाकून, हळद 1 चमचा चटणी घेतली, धने पावडर, चवीपुरतं मीठ टाकून घेते मी, चुटकीभर हिंग घेतलाय। सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। दोन पळ्या तेल टाकून घ्यायचं। हे सर्व बॅटर आता एकजीव करून घ्यायचे आपल्याला। या पद्धतीने आपला गोळा तयार होते। आता कोमट पाण्यामध्ये भिजून घ्यायचं आहे। हा सैलसर वाटलेला लसूण टाकते, पाणी टाकते, थोडं कोमट पाणी करून घेतलंय। आपल्याला एकदम पातळ उंडा तिंबायचा नाही आणि घट्ट पण नाही, चकलीसारखा उंडा तिंबून घ्यायचा। उंडा आपला तिंबून झाला आहे, बघू शकता तुम्ही या पद्धतीने। आता आपण याच्या चकल्या करूया। सोऱ्या घेतलाय, त्याला चकलीची मी प्लेट लावून घेतले, थोडासा पाण्याचा हात लावून घेत आपण। आपल्याला मोठी साईज आवडत असेल तर मोठी करायची, मला मोठीच आवडते म्हणून मी मोठी केली। छोटी पण करू शकतो आपण। अशा पद्धतीने आपण चकल्या करून घेऊ सगळ्या। या पद्धतीने आपण सर्व चकले तयार करून घेतले आहे। गॅस लावलाय, तेल पण तापलंय आपण। आता त्यामध्ये आपण चकली टाकूया तळण्यासाठी। आपल्या चकल्या तयार झालेल्या आहे, तुम्ही पाहू शकता। अगदी कुरकुरीत झाली आहे, तुम्ही बघू शकता। कमी तेल लागते, पटकन होणारी भाजणीची चकली। तुम्ही पण नक्की करून पहा, आवडली असेल तर नक्की कमेंट करा। धन्यवाद।